हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल। तर कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण खूप छान असाल, मस्त असाल। आणि आता मॉर्निंगचे वाजलेले आहेत 11 o'clock आणि आपण कुठे चाललोय? आयकिया। आम्ही तुर्भेला आहे ना ते तुर्भेला जे आयकिया मॉल आहे, जिथे आपल्या घरातल्या सगळ्या वस्तू मिळतात रिजनेबल प्राइस मध्ये, तिथे जाणार आहे आणि आपण तिथे शॉपिंग पण करणार आहे आणि तुम्हाला पण त्याचा टूर देणार आहे। तर व्लॉग पुढे कंटिन्यू बघा, चला। बेलापूरच्या स्टेशनवरती आमची ठाण्याची ट्रेन आहे 12:34ला। त्या ट्रेनमधून आम्ही तुर्भेला जाणार आहे आणि इथनं बाय वॉकिंग जर जवळ असेल तर वॉकिंगने जाणार, अदरवाईज आपण ऑटो करून जाणार। तर हा आहे बेड सेट। नाईस ना? रिलॅक्स। आम्ही आयकियामध्ये पोहोचलेलो आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते इथले सगळे सोफा सेट आणि बेड वगैरे। तर इथे आहेत हे सगळे सोफा सेट, अनेक प्रकारचे सोफा सेट्स आहेत इथे आणि अगदी रिजनेबल प्राइसमध्ये आणि भरपूर व्हरायटी आपल्याला बघायला मिळत आहेत। सो ते कॉम्बिनेशन्स पिलोंसोबत कसं काय सगळं काही तुम्हाला इथे आयडिया मिळते। तर खूप छान आणि रिजनेबल प्राइसमध्ये मिळत असल्यामुळे आणखी बघण्यासाठी जास्त मज्जा वाटते आणि आपल्याला आयडियाही मिळते की कसं आपण सेट करू शकतो। तर इथे हे होतं आपलं लिव्हिंग एरियाचं सेटअप। तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असं सेटअप आहे हे। आणि इथे सोफा सेट जो आहे तो किती सुंदर आहे। हा एक सोफा सेट आहे, हे सेम तसेच आहे मागे लावलेले, बट कलर डिफरंट आहेत। तर इथे खूप छान छान वेगळ्या वेगळ्या प्राइसमध्ये, वेगळ्या वेगळ्या व्हरायटीजमध्ये सोफा सेट आहे। खूप रिलॅक्सिंग आहे, खूप म्हणजे खूपच। आणि पिलो पण आहे त्याच्यासोबत, लिटरली फार भारी वाटतं याच्यावर बसल्यानंतर। एकदम रिलॅक्समध्ये फील येत आहे। त्याची प्राइस मी तुम्हाला सांगते, किती प्राइस आहे? 20,000 रुपीज, विच इज रिअली वर्थ। तर आता इथे आहे हा बेड। इथे मी चेक करत होती की याला स्टोरेज आहे की नाही, कारण अनेक बेड असे होते की ज्याला स्टोरेज प्रोव्हाइड नव्हतं आणि काही बेडला स्टोरेज पण होतं। तर मला वाटतं विथ स्टोरेज जे असेल ते बेस्ट आहे, कारण आपल्याला सामानही ठेवता येतं। तर इथे बेड होते आणि हा डबल बेड आहे। जर लहान मुलं असतील त्यांच्यासाठी हा बेस्ट आहे। कलर खूप सुंदर आहे कॉम्बिनेशन आणि याला स्टोरेज पण आहे ठेवण्यासाठी, सो आपण इथे स्टोर करू शकतोय। तर चांगली, अगदी चांगली क्वालिटी आपल्याला इथे प्रोव्हाइड केलेली आहे आणि अतिशय सुंदर असे सेट आहेत, खूप छान। वरचा व्हाईट आहे आणि खाली जो आहे तो या कलरमध्ये आहे आणि याची प्राइस होती 21,990। हा एक सिंगल बेड आहे, बट तुम्ही याला मला वाटतं हॉलमध्येही सेट केलं ना तरी आरामात हा बसेलही आणि सुंदरही वाटेल, कारण याचं लुक जे आहे ते थोडं सोफा सेट टाईप आहे। आणि हा सोफा तर सुंदरच आहे, जसा आपल्या घराचा कलर त्याला सूट होईल असा आपण इथनं सोफा सेट परचेस करू शकतो। आणि डायनिंग टेबल सिरियसली खूप रिच लुक देता आहे। कधी कधी आपल्याला मनामध्ये समजत नाही की आपण कशी आयडिया केली पाहिजे, कसं सेट केलं पाहिजे आपलं रूम। सो आयकिया हे असं आहे की आपण तिथे गेल्यावर आपल्याला इझिली ह्या आयडियाज मिळतात की आपण कसं सेट केलं पाहिजे आपलं डायनिंग सेट, डायनिंग एरिया आणि आपला लिव्हिंग एरिया। तर इथे खूप छान यांनी किचन आपल्याला सेट केलेलं आहे। सो इथे काही मी नंतर भांडेही बघत होती, जेही अगदी रिजनेबल प्राइसमध्ये होते आणि खरंच खूप चांगल्या क्वालिटीचे जे आहेत ते इथे बघायला मिळत होते। ह्या काही बॉटल्स आहे, तर ह्या काचेच्या बॉटल्स होत्या। हे होतं आपण यात काही राईस वगैरे करू शकतो। सो अतिशय चांगलं आणि रिजनेबल चांगल्या क्वालिटीचं इथे बघायला मिळाले भांडे।
इथे आपण केक वगैरे यात बनवू शकतो. आपल्याला A to Z जे सामान लागतं ते इथे तुम्हाला मिळणार आहे. इथे हे पॅन होते, कढई, पॅन, कुकर, एव्हरीथिंग एक आणि एक गोष्ट आपल्याला बघायला मिळते. तर आणि हे पॅन ॲक्च्युली दिसतात असे, बट लिटरली यातले काही खूप हेवी होते वेटसाठी. काही लाईट वेट असतात, बट मी जेवढेही म्हणजे हातामध्ये घेऊन बघितले वेट होतं त्याला. तर अतिशय चांगल्या क्वालिटीचे होते. इथे टिफिन्स होते, तर टिफिन तर म्हणजे खूपच छान क्वालिटीचं. आणि हे इथे ना आपण खूप छान आपलं किचन जे आहे ना ते सेट करू शकतोय. म्हणजे तिथे आपण ड्रॉवर्समध्ये सामान कसं ठेवायचं तर त्यांनी खूप छान आयडिया दिलेली आहे. बाउल्स इथे खूप छान आहेत, स्टोअर करण्यासाठी स्टोरेज कंटेनर्स खूप चांगले प्रोव्हाइड केलेले आहेत. आणि हे सगळं किचनचं सामान आहे जे आपल्याला हेल्प करणार आहे आपल्या किचनमध्ये आपल्याला काय आणि कसं सेट करायचं आहे त्यासाठी. ₹15,990 आपल्याला हे 3 डोअर वॉर्डरॉप जे आहे ते भेटत आहे इथे. आणि अतिशय चांगल्या क्वालिटीचं हे वॉर्डरॉप आहे. तर आरामात आपण आपल्या वस्तू यामध्ये ठेवू शकतो, क्लोथ्स यामध्ये ठेवू शकतो. आणि यापेक्षाही अधिक सुंदर आपल्याला इथे वॉर्डरॉप आपल्या बजेटमध्ये जे आपल्याला हवं आहे, डबल डोअर, सिंगल डोअर किंवा अधिक मोठं त्याहून आपल्याला तेही इथे बघायला मिळतं आणि चांगल्या क्वालिटीचं. सो हेही तुम्ही बघू शकता किती रिच वाटत आहे. तुम्ही तुमचे क्लोथ्स किती छान ठेवू शकता. आणि इथे मी आणखी एक बघत आहे, त्यांनी ठेवलेले पण आहेत क्लोथ्स. सो आपल्याला इझिली आयडिया येते आणि खूप चांगली क्वालिटी आहे आणि दिसायलाही त्याचं लुक अतिशय सुंदर असं दिसत आहे. ते सिंगल डोअर वॉर्डरॉप होतं, तर 1 पर्सनसाठी बेस्ट आहे. आणि इथे मी सगळे वॉर्डरॉप चेक करत होते की कसा स्पेस दिलेला आहे त्यांनी, काय आहे. बट खरं सांगू तो क्वालिटी अतिशय छान होती. ₹19,990 हे वॉर्डरॉप आपल्याला भेटत आहे. सो इथे आपण क्लोथ्स हँग वगैरे करू शकतोय आणि बाकीचा स्टोरेज एरियामध्ये आपण असे पद्धतीने कपडे स्टोअर केले तर जास्ती कपडे त्यामध्ये नसतील. आणि हे अतिशय सुंदर इथे खूप रिच प्रीमियम क्वालिटीचे वॉर्डरॉप होते. हे स्लायडिंगवाले होते. 50+ अमाऊंट होती, बट ऑफरमध्ये 42 और समथिंग काहीतरी याची अमाऊंट होती. आणि अतिशय प्रीमियम क्वालिटीचं हे वॉर्डरॉप इथे होतं. सो स्लायडिंगचं वॉर्डरॉप होतं आणि खूप छान लुक देत आहे. प्लस काही वॉर्डरॉप असे होते की ज्यामध्ये लाईटही लागत होती. तर आपल्या बजेटच्या अकॉर्डिंग आणि आपल्या चॉईसच्या अकॉर्डिंग आपण हे चॉईस करू शकतोय. सो इथे जे आहे हे 75,000चं, ज्याचा मिररच खूप मोठा आहे.
तर असे अनेक प्रकारचे वॉर्डरोब जे आपण माइंडमध्ये सेट करून ठेवले असतील तर ते तुम्हाला इथे बघायला मिळतील, तर तुम्ही एन्जॉय करा. वाव, व्हेरी गुड व्हेरी गुड, एकदम मस्त आहे हा. मम्मी आता पडावर आले मी, बाबा यायचं सगळं खाली. चला आपण पुढच्या ठिकाणी जाऊयात आता. लंचसाठी आलेलो आहे आणि आता इथे खूप मोठी लाईन आहे, मी तुम्हाला दाखवते. आणि इथे आपण आपल्याला जे वाटेल ते फुलांची सफर आणि त्यानंतर आपल्याला बिलिंग करायची, मी तुम्हाला दाखवते. एवढी मोठी लाईन आहे आणि इथे सगळं फूड आणि इकडे जे आहे ती बिलिंग करायची आहे. तर इथे आपण चिकन मखनी पुलाव विथ पराठा
आणि केक घेतलेला आहे आणि घेतलेला आहे पोटॅटो. आमचं फूड एन्जॉय करतो आणि टेस्ट करून सांगतो की कसं आहे. मी काय घेतलंय, पराठा आणि मटन मखनी, चिकन मखनी. सो मी टेस्ट करून सांगते. ओके आहे. आता मी ट्राय करते पोटॅटो वेजेस. पोटॅटो वेजेस इतके क्रिस्पी नाही आहेत. ओके पुलाव, चिकन मखनी आणि पुलाव कसा आहे? पुलाव एक नंबर आहे. पुलावची टेस्ट चांगली आहे. एकदम छान. येस, तर आता आपण चॉकलेट पेस्ट्री ट्राय करणार आहे. आणि इथे आहे आपली पेस्ट्री आणि इथे मी त्याला ट्राय करून बघते आणि तुम्हाला टेस्ट सांगते. नाईस. एवढे सगळं इथलं आवडलेलं आहे आणि आम्ही आता चाललो आहे ऐक्यामधनं बाहेर. आता आम्ही घरी चाललो आहे आणि खूप छान वाटतं. 2 तास ते कसे गेले काहीच समजलं नाही. तर आता आम्ही लिफ्टमध्ये आणि आता आम्ही जातो आहे बाहेर. मधनं फर्स्ट फ्लोअरला आलो. आता एक्झिट होत आहे आणि सिरियसली इतकं मोठं आहे ना, काहीच लक्षात येत नाही कुठे काय नाही. फर्स्ट टाईम आहे तर अजून जबरदस्त मोठं आहे हे खरंच. बाहेर आलेलो आहे आणि इतकं छान इथे झाडं वगैरे, तर वातावरण खूप छान झालेलं आहे. घरी जायचं आहे असं वाटतं, इथे झाडांच्या इथेच बसावं. आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक आणि शेअर करायचं पण विसरू नका. तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.